हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयाचा सारथी. मित्रांनो, ज्या बालकांच्या आई वडिलांच्या मायेचं आभाळ हरवलं आहे, अशा अनाथ बालकांच्या हक्काचं घर म्हणजे बालग्राम अनाथालय. आणि त्या अनाथांचे नात आहेत संतोष दादा आणि प्रीतीताई गर्जे हे दाम्पत्य. त्यांचं जवळपास एकूण 150 जणांचं कुटुंब आहे, ज्यात 130च्या आसपास अनाथ मुलं मुली आणि त्यांना समर्पित असलेला त्यांचा काळजीवाहू वर्ग. स्वतःवर आणि बहिणीच्या मुलीवर आलेला पोरकेपणा, आपल्या स्वतःवर आलेली वेळ, समाजातील त्या निरागस निरपराध लेकरांवर येऊ नये या भावनेतून वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी अनाथ मुलांसाठी आयुष्य समर्पित करायचं म्हणून संतोष गर्जे या अवलिया तरुणानं 2004 साली बालग्राम या अनाथालयाची सुरुवात केली. सुरुवातीला प्रवास खूप खडतर होता. हाती घेतलेलं काम तितकं काही सोपं नव्हतं. तरीही मुळात हेतूच शुद्ध असल्यामुळे येईल त्या प्रसंगांना वळण देत दादांचं हे काम निरंतर सुरू राहिलं. दरम्यानच्या काळात अनेक चटक्यांनी तावून सुलाखून निघत आज मात्र बालग्राम अनाथ लेकरांचं हक्काचं नंदनवन झालंय. बीड जिल्ह्यातील गेवराई पासून साधारण 5 किलोमीटरवर असलेल्या डोंगराळ आणि खडकाळ जमिनीवर बालग्राम उभं राहिलं आणि आज ते झाडाझुडपांनी समृद्ध असलेलं निसर्ग संपन्न हवहवस वाटणारं आनंदवन झालंय. हे सगळं पाहताना छान वाटतंय, बोलतानाही छान वाटतंय. पण इतक्या मोठ्या लेकरांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचं खाणं पिणं, शिक्षण, आरोग्य आणि एकंदरीतच पालक म्हणून त्यांच्या मूलभूत गरजा पुरविताना दादांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. संस्थेचा एवढा मोठा खर्च पेलवताना दादांना नेहमीच आर्थिक संकट येतात आणि तरीही त्यांना हे सर्व शक्य होतं ते समाजाचं काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे जगणाऱ्या, दातृत्व जोपासणाऱ्या वर्गाकडून. पण तो काही निश्चित असा उत्पन्नाचा स्रोत नाही. वनवन फिरत लोकांपर्यंत पोहोचत दादा नेहमीच आपल्या लेकरांना सांभाळण्यासाठी जीवाची घालमेल करत असतात. मिळेल त्या परिस्थितीत लोकांकडनं मदत गोळा करत असतात. लेकरांना फक्त सांभाळायचंच नाही, तर त्यांना उद्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वच आघाड्यावर यशस्वी करण्याचं बाळकडू संतोष दादा आणि त्यांच्या कार्यात स्वतःला समर्पित करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रीतीताई गर्जे हे दाम्पत्य करतात. गेल्या 3 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे 18 वर्षावरील अनाथ मुलामुलीसाठी युवा ग्राम प्रकल्प दादांनी सुरू केलाय. तेथे सुद्धा सध्या विद्यार्थी त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पुढील शिक्षण घेत आहेत. बालग्रामच्याच बाजूला अगदी काही अंतरावर दादांनी कृषीग्राम या नावाने अशातच शेती करायला सुरुवात केली आहे. तेथे काही पेरू, चिकू, आंबा या फळझाडासोबतच संस्थेला आर्थिक भार लागावा या हेतूने काही पिके दादा घेतात. तेथे पालेभाज्या, फळभाज्या आणि पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. मुलांना विषमुक्त आणि ताजं अन्न खायला मिळावं हा दादांचा त्यामागचा खटाटोप. हे सगळं करूनही दादा कधीच थकत नाही. उलट त्यांच्या आतून सकारात्मक ऊर्जेचा एक झराच नेहमी आजूबाजूला पॉझिटिव्ह वेव्ज निर्माण करत असतो. आभाळा एवढं काम आणि उंची असलेला हा माणूस आजपर्यंत कित्येक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलाय. पण या व्यक्तीचं नातं हे कायम जमिनीशी टिकून आहे. आपल्या आसपासचं एक दाम्पत्य समाजातील उपेक्षित बालकांना जगणं समर्पित करून त्यांच्यासाठी आधारवड म्हणून काम करतंय. तर अशा माणसांना या ना त्या प्रकारे मदत करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य. म्हणून
निदान त्यांचं काम तरी या छोट्याशा व्हिडिओतून आपल्याला पाहता येईल. संस्थेचा एवढा मोठा डोलारा सांभाळताना दादांना अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय. त्यासाठीच दादांना आपल्या मदतीचीही गरज आहे आणि आपण कुठल्याही प्रकारे ही मदत दादांपर्यंत पोहोचू शकता. तिथल्या लेकरांसाठी शालेय साहित्य असेल, अवांतर पुस्तकं असतील, अन्नधान्य, किराणा साहित्य, संगणक, फर्निचर, बांधकाम साहित्य अशा माध्यमातून आपल्याला मदत करता येईल आणि आपल्या इच्छेनुसार आपण आर्थिक योगदान देखील देऊ शकता. शिवाय आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण तिथे आवश्यक ते बांधकाम देखील करून देऊ शकता. गेल्या 17 वर्षात बालग्राम मधून शिकून मोठे झालेले अनेक तरुण आणि तरुणी आज समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ही दादांसाठी निश्चितच समाधानाची बाब. अनाथ लेकरांच्या पंखात बळ भरण्याचं पवित्र काम करणारं हे दाम्पत्य स्वतः मात्र तितकंच साधं आणि स्थितप्रज्ञ आहे. चेहऱ्यावर कायम समाधान मिरवत हे दाम्पत्य अनाथ लेकरांचं अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे संगोपन करतात. यावरच ते थांबत नाहीत, तर काही मुलींची लग्न सुद्धा दादांनी बालग्राम मध्ये लावून दिलेले आहे. त्या लेकरांच्या भावना त्यांना फक्त डोळ्यांनीच कळतात. इतके घट्ट भावनिक बंध त्या लेकरात जुळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. ज्या लेकरांना आपलं अस्तित्व माहीत नाही, त्यांच्या डोळ्यात आश्वासक स्वप्नांची पेरणी करण्याचं पवित्र काम हे दाम्पत्य करतंय. सुखदुःखाच्या सावल्या झेलत त्यांची ही वाटचाल निरंतर सुरू आहे आणि त्यांचा निर्धार बघता ती अशीच निरंतर चिरकाल सुरू राहील यात शंका नाही. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठीच आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, त्यांच्या हातात उजेड देतो. अशा अनाथ लेकरांच्या अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या या अवलिया माणसाला अगदी मनापासून सलाम.